संघ स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी 1987 मध्ये भाजपत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। मुंबईमधल्या जुहू इथल्या मेहता कुटुंबियांच्या घरी तत्कालीन संघ सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या उपस्थितीत मोदींनी हा निर्णय घेतला। मेहता कुटुंबासोबत मोदींचे 1977 सालापासून अत्यंत निकटचे संबंध आहेत। मोदी ज्या वेळा मुंबईला येत असत त्यावेळी मेहतांचं घर हे मोदींचं निवासस्थान असे। मोदी पंतप्रधान झाल्याचा मेहता कुटुंबियांना विशेष आनंद आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, याचा अनेकांना आनंद आहे। मात्र जुहूमधील मेहता कुटुंबियांचा विशेष आनंद आहे, कारण नरेंद्र मोदी त्यांच्या उमेदीच्या काळात ज्यावेळी मुंबईला येत होते त्यावेळी मेहता कुटुंबियांच्या घरी त्यांचं वास्तव असायचं। रमेशजी, काय नेमक्या या घराच्या आणि नरेंद्र मोदीच्या आठवणी आहेत? असं आहे की नरेंद्र मोदी सर्वप्रथम इथे 1977 मध्ये आले होते। इमर्जन्सीच्या नंतर त्यांचा काही टॉक शो होता दूरदर्शनमध्ये, त्यासाठी ते मुंबईला आले, आमच्या घरी आले। तर नरेंद्र भाईचा पहिला प्रवेश हे घरमध्ये, आणि तो रात्रीला इथे राहिले तो दिवस। नंतर बरेच वेळा आले, पण त्याच्यानंतर आमच्या घरचे तर सदस्य झाले होते, माझे मित्र झाले होते, कीर्तिदाचे भाऊ झाले होते, माझी मुलगी, तिघे मुलगीचे काका झाले होते। पण एक अशी घटना घडली जो हे देशाचं भाग्य मी म्हणेल। एकदा सकाळी 9:30 वाजताला आमच्या घरची बेल वाजली, दरवाजा खोलला, नरेंद्रभाई होते, त्याच्याबरोबर मधुभाई कुलकर्णी आमचे प्रांत प्रचारक, हे दोघे आले होते। सरळ आतमध्ये गेले बाळासाहेब देवरसजी, पूजनीय सरसंघचालकजीला भेटायला, आणि काहीच वेळ इथे बसले, काही चर्चा झाली असेल, नंतर निघाले। तर जायची वेळा मी आठवण की जेवण करून जावं, ते म्हणाले आमचा वेळ नाही, निघून गेले। दुसऱ्या दिवशी मला कळला, तो पेपरात वाचला तेव्हा, की नरेंद्र मोदीच्या संघामधून भाजपाला प्रवेश, हे सगळं डिस्कशन झालं होतं। आज ते पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत, तुमच्या घरामध्ये आलेले, तुमच्याशी चांगले संबंध असलेले, आज पंतप्रधान झालेले, काय नेमकं मनामध्ये येतं? मनामध्ये खूप खुशी होते। आज राष्ट्राला, भारताला विश्वाच्या श्रेष्ठ राष्ट्र बनवायचं असेल तो नरेंद्र मोदी सारखा आम्हाला नेता पाहिजे देशाला, आणि ते खरे करून दाखवेल। म्हणून देवाला प्रार्थना मी करतो की माझ्या आयुष्याचं काहीतरी शिल्लक वर्ष आहे ते सगळं नरेंद्र मोदीला द्यायला। नक्कीच। तुम्ही आम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवले, काही लेटर्स दाखवले, ते नरेंद्र मोदींनी पाठवलेले आहेत, त्याच्या काय नेमक्या आठवणी आहेत? जी फोटोग्राफ्स तुम्ही बघितले ती राजस्थानचे आमचे प्रवासचे होते। ती नरेंद्रभाईने स्वतःनी सगळे प्रवासी योजना करून दिली होती। 2 मुलगीचे लग्नामध्ये असे स्वतः यजमान बनून काम केला होता, सगळी विधीमध्ये भाग घेतली होती। आणि जेव्हा शची जाणार होती तेव्हा आतमध्ये आंसू आले होते। मी तरी प्रार्थना करतो, जेव्हा रोज ईश्वरला परिवारची साठी विचार करतो, तेव्हा मी सांगतो की भगवान माझ्या भाऊची रक्षा करा। धन्यवाद या सगळ्यात चांगल्या आठवणी आम्हाला सांगितल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।